हेलो। जॉइन करा. हम्म. जॉइन करा जॉइन. तुम्ही जॉइन आहे. हाँ जॉइन झालेलं हा, ठीक आहे ठीक आहे. बाकीच्यांसाठी कॉल आहे. तुम्ही जॉइन आहे त्यामुळे काय अडचण नाही. ठीक आहे. आहे. हम्म. जॉइन करा.
जॉईन करा. हो सर. जॉईन करा. जॉईन करा. जॉईन. तिला सोडायला जाणार आहे त्यामुळे आज जसे घेऊन आलं घरी. हा हा ठीक आहे. ठीक. या व्यक्ती माती काढली. माती कोण काढली? पण डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे. या व्यक्तीस कॉल करीत आहात तो उत्तर देत नहीं, कृपया नंतर प्रयत्न करा. आप जिस व्यक्ति को कॉल कर रहे हैं वो उत्तर नहीं दे रहा है, कृपया कुछ समय पश्चात प्रयास करें. The person you're calling is not answering. Please try later. आपण काल सेप्टिक पॅरालिसिस
एरिया नंबर 6 बघितलं होतं. त्याच्यामध्ये ग्रास्पिक रिफ्लेक्स बघितलं. एरिया नंबर 6 मध्ये कोऑर्डिनेशन 4 इनिशिएट करतो मुवमेंट अँड 6 नंबरचा एरिया कोऑर्डिनेशन करतो. कॉर्टिकल सेंटर फॉर एक्स्ट्रा पिरामिडल सिस्टम फंक्शन आहे त्याचं 6 आणि 6A. टोटल 6 एरिया हा काम करतो. ग्रास्पिंग रिफ्लेक्स असतं. 6 and 4 produces severe symptoms of hemophilia with spastic paralysis. आता 8 नंबर एरिया जो आहे 8 नंबर एरिया इट इज कॉल्ड एज अ फ्रंटल आय फील्ड. एरिया नंबर 8. आता एरिया नंबर 8 कुठे आपण बघूया. लोकेशन बघू एरिया नंबर 8चं. एरिया नंबर 8चं लोकेशन बघू. बघा 8 नंबर कुठे आहे. फ्रंटल आय फील्ड म्हटलंय त्याला. म्हणजे अँटिरियर आहे तो. अँटिरियर साईडला येतो. 8 नंबरचा एरिया आहे. आणि इथं जर डॅमेज झालं काय, इथे जर काय प्रॉब्लेम आला, प्री मोटर एरिया म्हणतात त्याला. प्री मोटर एरियामध्ये जर काही डॅमेज झालं तर याचा संबंध आयशी असतो. पण तेच बघायचं आहे. इट इज रिलेटेड टू द आय. डोळ्यासंदर्भात येतो तो. 8 नंबरचा एरिया आहे. फ्रंटल आय फील्ड इज कन्सर्न विथ द कॉन्ज्युगेट मोमेंट ऑफ आयबॉल. डोळ्याचा जो आयबॉल आहे त्याच्या मोमेंटशी रिलेटेड नंबर 8 आहे. म्हणजे 8 नंबर एरियामध्ये काही लिझन्स क्रिएट झालं. 8 नंबर एरियामध्ये जर काही लिझन्स क्रिएट झालं तर काय होणार आहे. आयबॉलची मुवमेंट होणार नाही. प्रॉपर आयबॉलची मुवमेंट होणार नाही. आणि प्री सेंट्रल कॉर्टेक्समध्ये 6च्या अँटिरियर साईडला 8 नंबर आहे. इट कन्सर्न विथ दी मुवमेंट ऑफ आयबॉल. आयबॉलशी संदर्भात मुवमेंट असेल आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आयबॉलच्या मुवमेंटमध्ये जर गडबड असेल तर तुम्ही काय ओळखायचं आहे. 8 नंबरचा एरिया फ्रंटल कॉर्टेक्स मधला प्री सेंट्रल कॉर्टेक्स मध्ये 8 नंबरचा जो एरिया आहे तो फ्रंटल आय फील्ड आहे. तिथं त्याचा संबंध येतो. दिस एरिया रिसिव्ह अफरंट फायबर फ्रॉम डॉर्सोमेडियल न्यूक्लियस ऑफ थॅलॅमस अँड ऑसिपिटल लोब. ऑसिपिटल लोब कडून आणि थॅलॅमस कडून त्याला सेन्सरी इन्फॉर्मेशन मिळते. अफर्मेटिक नर्व येते आणि त्याच्या कंडिशनवर डिसाईड करून तो काय करतो. अफर्मेट फायबरच्या थ्रू ऑक्लोमोटर न्यूक्लिया इन द टँजेमेंट मिड ब्रेन. मिड ब्रेन मध्ये जे ऑक्लोमोटर सेंटर आहे. ऑक्लोमोटर म्हणजे काय आलं. डोळ्याच्या संदर्भामध्ये ज्या मुवमेंट्स आहेत, आयबॉलची जी मुवमेंट आहे त्याच्या संदर्भामध्ये ते काम करत असतं. म्हणजे ऑक्लोमोटरला जोडलेलं आहे. जे मसल्स आहेत डोळ्याची, आयबॉलला मुवमेंट करणारे मसल्स आहे, त्याला कनेक्टिव्हिटी त्याच्या येते त्याच्यामध्ये. दिस एरिया रिसिव्ह अफरंट फायबर फ्रॉम डॉर्सोमेडियल न्यूक्लियस ऑफ थॅलॅमस अँड ऑसिपिटल लोब. आता ऑसिपिटल लोब तुम्हाला मी काय सांगितलं की ऑसिपिटल लोब इज मेंट फॉर व्हिज्युअल प्रोसेसिंग. व्हिज्युअल इन्फॉर्मेशन जी डोळ्यातनं येणार आहे त्याचं जे प्रोसेसिंग होतं ते ऑसिपिटल लोबमध्ये होतं. आणि ऑसिपिटल लोबची जी इन्फॉर्मेशन आहे थ्रू थॅलॅमस, डॉर्सोमेडियल न्यूक्लियस ऑफ थॅलॅमस अँड ऑसिपिटल लोब, इट सेंड्स काय मिळतं तिथनं अफर्मेट सिग्नल मिळतो एरिया नंबर 8ला. एरिया नंबर 8 काय आहे. डोळ्याच्या मुवमेंटच्या रिलेटेड पार्ट आहे. आणि डोळ्याची मुवमेंट, आयबॉलची मुवमेंट कंट्रोल बाय द व्हिज्युअल सेन्सेशन. डोळ्यामध्ये जेव्हा इमेज तुमच्या पडते, तयार होते,
त्या व्हिज्युअल सेन्सेशन काय जातं 8 नंबर एरियाला मिळतं व्हाया ऑसिपिटल लोब. ऑसिपिटलमध्ये डिसिजन केलं जातं, थॅलॅमसमध्ये डिसिजन केलं जातं आणि ती इन्फॉर्मेशन काय केली जाते फ्रंटल कॉर्टेक्सला मिळते. प्री सेंट्रल कॉर्टेक्स एरियामध्ये 8 नंबरच्या एरियाला इन्फॉर्मेशन मिळते. तिथून एक इन्फॉर्मेट चॅनल डेव्हलप होतो. त्या इन्फॉर्मेट फायबरच्या थ्रू कुठे जातं ऑक्लोमोटर. मिडब्रेनमध्ये जो ऑक्लोमोटर सेंटर जे आहे न्यूक्लियस आहे त्याला स्टिम्युलेशन केलं जातं आणि तिथून 12 क्रॅनियल नर्वच्या थ्रू ह्या डोळ्यात जातो फायबर आणि त्या ठिकाणी आयबॉलच्या मसलला ऑपरेट केलं जातं. तर हे त्याचं बेसिक आहे. आता इथं म्हटलंय फ्रंटल आय फील्ड इज कन्सर्न विथ द कॉन्ज्युगेट मुवमेंट ऑफ आयबॉल. डोळ्यातला जो आयबॉल आहे त्याच्या मुवमेंटशी रिलेटेड आहे. दिस एरिया इनिशिएट व्हॉलेंटरी स्कॅनिंग मुवमेंट ऑफ आयबॉल अँड इट independent of visual stimulation. It is also responsible for opening and the closing of eyelids, papillary dilations and lacrimization. आता लॅक्रिमायझेशन म्हणजे काय? डोळ्यातनं अश्रू येणे. हे सर्व कंट्रोल कोण करतं? एरिया नंबर 8 करतो. इंडिपेंडंट ऑफ व्हिज्युअल स्टिम्युलेशन. डोळ्यामध्ये काही व्हिज्युअल स्टिम्युलेशन येऊ दे, त्याच्या व्यतिरिक्त हे डायरेक्ट काम करतं. काय करतं? डायरेक्ट काम करतं. इट रिस्पॉन्सिबल फॉर द ओपनिंग अँड द क्लोजिंग ऑफ आयलिड. आयलिडला बंद करणं म्हणजे पापण्या बंद करणं, डोळा बंद करणं आणि उघडणं हे पूर्णपणे 8 नंबरच्या एरियामध्ये ब्रेनच्या जो 8 नंबरचा एरिया आहे त्याच्याशी रिलेशनशिप असतं त्याचं रिलेशनशिप आहे. द स्टिम्युलेशन ऑफ दिस एरिया कॉजेस कॉन्ज्युगेट मुवमेंट ऑफ आयबॉल टू अपोजिट साईड. विरुद्ध दिशेला असतं. उजव्या डोळ्याचं कंट्रोल डाव्या ब्रेनमध्ये आहे आणि डाव्या डोळ्याचं कंट्रोल उजव्या ब्रेनमध्ये असतं. लक्षात घ्यायचं, समजून घ्या. म्हणजे 8 नंबर म्हणजे फ्रंटल कॉर्टेक्सचे 2 भाग केले आपण. एक उजव्या बाजूचा भाग, एक डाव्या बाजूचा भाग. जो डाव्या बाजूचा भाग आहे तो उजव्या डोळ्यावर काम करतो आणि उजव्या बाजूचा जो भाग आहे तो डाव्या डोळ्यावर काम करतो. म्हणून अपोजिट मुवमेंट होतं. आता या ठिकाणी काय होतं? इफेक्ट ऑफ लिझन्स इन एरिया नंबर 8. एरिया नंबर 8 मध्ये जर लिझन्स क्रिएट झालं, काही ट्रबल सुरू झालं तर काय होणार? लिझन्स ऑफ दिस एरिया टर्न द आय टू अफेक्ट साइड. Conjugate movement of eye is lost. However, pupils and eyelid are not affected. In animals, while walking, circular movement occurs toward the affected side. म्हणजे अफेक्टेड साईड जे आहे त्याचा डोळ्यावर परिणाम होणार. म्हणजे उजव्या बाजूला प्रॉब्लेम झाला तर डाव्या डोळ्याचा परिणाम होणार, डाव्या बाजूवर झालं तर उजव्या बाजूच्या डोळ्याला प्रॉब्लेम होणार. म्हणजे आयबॉलची मुवमेंट लॉस्ट होणार त्याच्यामध्ये. बुबुळ तुम्ही फिरवू शकणार नाही. आता बुबुळाची जर आयबॉलची जर मुवमेंट नाही झालं तर इकडच्या साईडचं तिकडच्या साईडचं दृष्टी दिसणारच नाही, समोरच बघत राहील. आयबॉल मुवमेंटच नाही झाली तर त्याला वाईड स्पेक्ट्रम जे स्कॅनिंग करायचं आहे ऍक्च्युअली ते स्कॅन करत असतं. आयबॉल काय करतो? तुमचा स्कॅन करत असतो. म्हणजे पुरी समोरची इमेजला स्कॅनिंग करतो तो. कोपऱ्यातली, मधली, सेंटरची, दोन्ही लॅटरल साईडची. ते आयबॉलची मुवमेंट करून काय होतं? ते स्कॅनिंग होतं आणि व्हिज्युअल इन्फॉर्मेशन कलेक्ट करून ब्रेनला जाते हॉस्पिटल रूममध्ये. हां, आणि आपल्याला जे एखादी गोष्ट बघायची आहे, समजा डाव्या बाजूला तुमचं तिकडं आपल्याला बघायचं आहे तर आपण काय करतो? डोळ्याची मुवमेंट करतो आणि तिकडं बघतो. म्हणजे तिकडच्या एरिया तुम्हाला दिसायला लागतो. आणि हे कसं आहे? स्कॅनिंगमध्ये जातं. तुम्ही स्थिर करता असं बघणार. म्हणजे एखाद्या माणसाकडे तुम्हाला सरळ बघत बघत तुम्ही तुमची नजर त्या बाजूला घालणार. म्हणजे तुम्ही आयबॉलला स्थिर करणार. लक्षात आलं का? ही सगळी मुवमेंट कुठून येते? एरिया नंबर 8 मधून होतात. आयबॉलची मुवमेंट एरिया नंबर 8 मध्ये होतं. लक्षात आलं? एरिया नंबर 8 हा आयबॉल मुवमेंटशी रिलेटेड आहे. म्हणजे तिथं जर काही गडबड झाली, एरिया नंबर 8 मध्ये जर काही गडबड झाली तर आयबॉल मुवमेंट लॉस्ट होते. आयबॉलची मुवमेंट लॉस होते. पण पिपिल्स अँड आयलिड्स आर नॉट अफेक्टेड. म्हणजे तुमच्या ज्या आयलिड्स आहेत पापण्यावर काही परिणाम होत नाही. आयलिड्स आर नॉट अफेक्टेड. इन ॲनिमल व्हाईल वॉकिंग सर्क्युलर मुवमेंट ऑकर्स टुवर्ड द अफेक्टेड साईड. ॲनिमलमध्ये मात्र काय होतं? वॉकिंग करत असताना
तो चौफेर बघत असतो प्राणी, इकडं बघतो तिकडं बघतो, इकडं डोळ्याची नजर त्याची चेंज होत असते. हे सगळं कुठल्या एरियामध्ये 8 नंबरचा जो एरिया आहे ब्रेन मधला, फ्रंटल कॉर्टेक्स मध्ये जो 8 नंबर एरिया आहे तो त्याला कंट्रोल करतो. आता पुढचा जो एरिया आहे 44 आणि 45, त्याला ब्रॉका एरिया म्हणतात. ब्रॉका इज रिलेटेड टू द स्पीच. स्पीचच्या रिलेटेड ब्रॉकाचा संबंध आहे. स्पीचच्या रिलेटेड ब्रॉकाचा संबंध आहे. आता 45, 44, 45 नंबर कुठं आहे? तो खालच्या बाजूला येतो. हा बघा 44, 45, 44, 45 हे सगळं पोस्टिरियर एरियामध्येच असतं. प्री मोटर एरिया आहे हा. प्रायमरी मोटर एरिया 4S आणि 4. प्री मोटर एरिया 6A, 6B, 8 आणि 44, 45, 44, 45 हा एरिया संपूर्ण काय प्री मोटर एरिया आहे. प्री मोटर एरिया. आणि त्याच्या समोर तुमचा काय येतो? प्री फ्रंटल कॉर्टेक्स येतो. म्हणजे हे जो भाग आहे, हा जो भाग आहे हा प्री फ्रंटल कॉर्टेक्स मध्ये येतो तुमचा. कपाळाचा जो भाग येतो त्या ठिकाणी जो एरिया आहे तो प्री फ्रंटल कॉर्टेक्स आहे तुमचा. त्याच्या मागच्या बाजूला प्री मोटर एरिया, त्याच्या मागच्या बाजूला प्रायमरी मोटर एरिया असतो. हे फ्रंटल लोब आहे. हा तुमचा संपूर्ण फ्रंटल लोब आहे. आपण तिथं 44, 45 वर आपण विचार करूया. 44, 45 काय काम करतो? The Brassica area in the motor area of the speech. It includes area number 44, 45. Broca area present in the left hemisphere, dominant hemisphere of the right-handed person. म्हणजे उजव्या हाताने जे ऍक्शन करणारे लोक आहेत, एक डावखुरे लोक असतात, एक उजवे लोक असतात. त्याच्यामध्ये काय होतं, त्याचा लेफ्ट हेमिस्फिअर स्ट्रॉंग असतो. त्यामुळे ते लेफ्ट हँडेड पर्सन्स असतात. राईट हँडेड पर्सन्स असतात. राईट हेमिस्फिअर ऑफ द लेफ्ट हँडेड पर्सन. It is a special area of premotor cortex situated in the inferior frontal gyrus. Area 44 is situated in a paratriangulus and 45 in paraoperculus of the gyrus. आता ज्याचं फंक्शन काय आपल्याला महत्व आहे, आपल्याला फंक्शनची महत्व आहे. The function of Brassica area. Brassica area is responsible for the movement of the tongue, lip, larynx, which is involved in the speech. म्हणजे बोलण्यासाठी जे काय अवघड लागतात, काय लागतं? तुमची जीभ लागते, लिप लागतं आणि लॅरेंजिक्स लागतं, स्वरयंत्र लागतं. आणि या एरियाला कंट्रोल करणारा एरिया आहे तो ब्रॉसिका एरिया. 44 आणि 45 नंबरचा एरिया काय करतो? डेव्हलप करतो. तो काय करतो? तुमचं डेव्हलपमेंट करतो. म्हणजे काय होतं? ब्रॉसिक एरिया इज रिस्पॉन्सिबल द मुवमेंट ऑफ द टंग, लिम्फ अँड लॅजन. हे काय Brassica is responsible for the movement of Brassica is responsible for the movement of tongue, lip, larynx, which are involved in the speech. Lesions in the brachial area lead to aphasia. म्हणजे एखाद्या वाचा जाते, एखाद्या व्यक्तीची वाचा जाते, त्यावेळेला लक्षात ठेवायचं की फ्रंटल लोब मधला 44, 45 एरियामध्ये लिझन्स डेव्हलप झालेला आहे. लिझन्स डेव्हलप झालेला आहे. लिझन म्हणजे त्या ठिकाणी काहीतरी डॅमेज झालेला आहे आणि म्हणून काय होतं? ॲपिसिया होतं. म्हणजे तुम्हाला बोलायला येत नाही. आता रेमेडीच्याकडे जाऊया आपण. आपण 2 एरिया चेक केला, 8 नंबरचा एरिया आणि 44, 45 नंबरचा एरिया आहे. कोण अंजली फालतू बाई, जरा उडवायला पाहिजे, फार ते सारखं डिस्टर्ब करते.
लेजन्स इन द ब्रास्क्युल रेडिया टू ॲपिसिया. म्हणजे या ठिकाणी काय होतं, लॉस ऑफ स्पीच होतं. म्हणजे तुमचं स्पीच लॉस जेव्हा होतं त्यावेळेला हा आपल्याला प्रॉब्लेम आहे, होतो, प्रॉब्लेम होतो. काय किती मेसेज येत आहेत माहिती का तुम्हाला? नोटिफिकेशन बंद करतो, फारच त्रास द्यायला लागले मला हे. सुरुवात येते. तर हा एपिसियाचा एरिया आहे. लिजन्स इन द ब्रोसिल रिलेट टू एपिसिया म्हणजे बोलायला येत नाही. हा काय करत नाही, बोलायला येत नाही तुम्हाला. म्हणजे एखाद्याचं लॉस ऑफ स्पीच झालं, वाचा गेली, तर तुम्हाला हा नंबरच्या एरियावर जाऊन काम करायला पाहिजे. हं? आता सप्लिमेंटरी मोटर एरिया इज सिच्युएटेड इन द मिडल surface ऑफ फ्रंटल लोब, roster to primary motor area. Various motor movements are elicited by electrical stimulation of this area, like rising of contralateral arm, turning the head, eye, and the movement of synergistic muscles of trunk and the leg. Synergetic muscles of trunk and the leg. हे सप्लिमेंटरी एरिया आहे. हा सप्लिमेंटरी एरिया की याच्यामध्ये बाकीच्या मुवमेंट्स कंट्रोल केल्या जातात. त्या ठिकाणी इलेक्ट्रिक स्टिम्युलेशन जर दिलं तर काय होतं, रायझिंग ऑफ द कॉन्ट्रालॅटरल आर्म म्हणजे अपोजिट साईडचा आर्म उचलण्याची क्रिया होते. म्हणजे त्या पर्टिक्युलर सप्लिमेंटरी मोटर एरियामध्ये जर इलेक्ट्रिक स्टिम्युलेशन येतं तर हात काय वर काय करू शकता, रायझिंग करता, टर्निंग द हेड, डोकं फिरवता येतं, आय अँड द मुवमेंट ऑफ सिनर्जेटिक मसल्स ऑफ ट्रंक अँड द लेग, पायातले मसल्स, पोटातले मसल्स, डोळ्याचे मोमेंट, हेडचं टर्निंग, आर्म लिफ्टिंग, हे सगळे क्रिया सप्लिमेंटरी मोटर एरियामधून होतात. Exact function of this area is not understood clearly. It is suggested that this concern with the coordinated skill movement. The effect of lesions of supplementary area. During the lesions in the area of the human being, head and the eyeball turn toward the affected side. म्हणजे हा जो सप्लिमेंटरी एरिया आहे फ्रंटल लोब कॉर्टेक्स मध्येच आहे. हा प्री सेंट्रल फ्रंटल कॉर्टेक्स मधला जो सप्लिमेंटरी एरिया आहे त्याला जर पॅरालिसिस झालं, की ज्या बाजूला पॅरालिसिस झालेला आहे अफेक्टेड साईड, त्या ठिकाणी आयबॉल हेड त्या बाजूला काय होतं, टर्न होतं. म्हणजे तुमचं डोकं त्याच बाजूला जायला लागतं. म्हणजे ज्या बाजूच्या अपोजिट साईड, म्हणजे समजा तुमचं राईट साईडच्या हेमिस्फिअरमध्ये प्रॉब्लेम आहे तर हे लेफ्ट साईड काय होते, लेफ्ट साईड काय होते, तिकडं टर्न होतं, ते त्या बाजूला टर्न होतं तुमचं डोकं आणि तुमचे डोळे तिकडंच जातात. पॅरालिसिस बघितलेला पेशंट असतो, डोकं सेंटरला येत नाही, एका बाजूला वळतं, ज्या बाजूला पॅरालिसिस झालेला आहे त्या बाजूला जातं, पण लेजन्स मात्र कुठं असतं, त्याच्या अपोजिट साईडला असतं. सप्लिमेंटरी एरियामधला प्रॉब्लेम आहे. Destruction of this area in the monkey causes weak grasping reflex in the contralateral side and a bilateral hypertonia of the shoulder muscle, but paralysis is not noticed. Paralysis होत नाही. म्हणजे हा एरियामध्ये जर काही प्रॉब्लेम, काही जर हे केलं, डिस्ट्रक्शन क्रिएट झालं तर बायोलॅटरल हायपरटोनिया होतो. हायपरटोनिया म्हणजे शोल्डर मसल कडक होतात.
शोल्डर मसल कडक होतात, बट पॅरालिसिस नॉट नोटीस. पॅरालिसिस नोटीस होत नाही, परंतु शोल्डर मसल कडक आल्यामुळं शोल्डरची मुवमेंट करता येत नाही. शोल्डरची मुवमेंट करता येत नाही. जॉईंटमध्ये काही नसतं. एक्सरे काढला, बघितलं तर जॉईंटमध्ये काही नाही आहे, तरी सुद्धा काय होत नाही, शोल्डर उचलता येत नाही काही काही लोकांना. त्यावेळेला ओळखायचं की फ्रंटल कॉर्टेक्स मधल्या सप्लिमेंटरी प्री सेंट्रल एरियामध्ये जे सप्लिमेंटरी एरिया आहे त्याच्यामध्ये लिझन्स क्रिएट झालं तर शोल्डर मसल ऑपरेट होत नाही. शोल्डर मसल ऑपरेट नाही, बट इट इज नॉट अ पॅरालिसिस इन नोटीस. पॅरालिसिस नसतो, पॅरालिसिस नाही आहे, पण हायपरटोनिंग होतं. म्हणजे काय आहे, मसल मोमेंट इन द शोल्डर करू शकत नाही तुम्ही. हायपरटोनिंग झालं म्हणजे ते रिलॅक्स व्हायला पाहिजे, ते रिलॅक्स होत नाही, ते कडक स्थितीमध्ये असंच राहतं. त्यामुळे मुवमेंट करता येत नाही, बट इट इज नॉट ए पॅरालिसिस. हा पॅरालिसिस नसतो. म्हणजे जिम केलेल्या लोकांच्यात होतं बघा कधी कधी, बायसेप मसल बिसल स्ट्रॉंग केले, शोल्डर मसल त्यांनी स्ट्रॉंग केले, तर हात उचलताना लिफ्टिंग करता येत नाही, त्यांना हात वर करू शकत नाही. पण ही काय झाली, एक्स्ट्रा फायबर जनरेट झाल्यामुळे. परंतु लिझन जर झालं, जिम बिम काय करत नाहीये, पण हायपरटोनिंग झालेलं आहे, मोमेंटच होत नाही, शोल्डर मसलची मुवमेंट होत नाही. अशा वेळेला ओळखायचं काय, सप्लिमेंटरी मोटर एरियामध्ये त्याच्या काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. सप्लिमेंटरी म्हणजे तुम्हाला ब्रेनचं ट्रीटमेंट करावं लागेल. अशा कंडिशनमध्ये तुम्हाला काय करायला लागेल, ब्रेनची ट्रीटमेंट करावी लागेल, सेरिब्रल कॉर्टेक्सची ट्रीटमेंट करावी लागेल. लक्षात आलं, सेरिब्रल कॉर्टेक्स. पण देर इज नो पॅरालिसिस, तो पॅरालिसिस नसतो, पॅरालिसिस नसतो, पॅरालिटिक कंडिशन नाही, पण शोल्डर मसलची मुवमेंट करता येत नाही, कारण ते हायपरटोन झालेलं असतं, कडक झालेलं असतं. शोल्डर मसलची मुवमेंट होत नाही. लक्षात आलं. म्हणजे आपण प्री सेंट्रल मोटर एरिया बद्दलचं बघितलं. जो प्री सेंट्रल मोटर एरिया आहे त्याच्यामध्ये लिझन्स काय काय झाले, तर काय काय होतं, डोळ्यावर परिणाम होतो, प्रिसेशन मुवमेंट होत नाही, हा, वॉकिंग प्रॉब्लेम होतो, इनिशियलायझेशन ऑफ मुवमेंट होऊ शकत नाही. त्याची समरी जर आपण बघितली, इनिशियलायझेशन ऑफ मुवमेंट होत नाही, इनिशियलायझेशन ऑफ स्पीच होत नाही, एपिसिया डेव्हलप होतो. त्याच्यानंतर ग्रास्पिंग रिफ्लेक्स जे असतात ते बंद होतात तुमचे, ग्रास्पिंग रिफ्लेक्स नाही आहे, आयबॉल मुवमेंटचा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे प्री सेंट्रल कॉर्टेक्सचा जो एरिया आहे, प्री सेंट्रल फ्रंटल कॉर्टेक्सचा जो एरिया आहे त्याच्यामध्ये लिझन्स क्रिएट झालं तर हे सर्व तुमचे प्रॉब्लेम होऊ शकतात. हे सर्व प्रॉब्लेम तुमचे त्या ठिकाणी ट्रबल करायला सुरू करतात. लक्षात आलं, हे ट्रबल चालू होतं, हायपरटोनिया डेव्हलप होतो आणि मोमेंट तुम्ही करू शकत नाही त्याच्यामध्ये. लक्षात आलं. म्हणजे हे समरी तुम्हाला मी का सांगितली, की तुम्हाला प्री सेंट्रल कॉर्टेक्स मध्ये जर काही गडबड झाली तर काय काय ऍक्शन होते याचं सगळी समरी तयार करा. शेवटी तुम्हाला त्या समरीच उपयोगी पडणार आहे. अशा प्रकारचे जर प्रॉब्लेम असतील तर ब्रेनवर जाऊन काम करायचं, कशावर, फ्रंटल लोबवर जाऊन काम करायचं आहे. कशावर काम करायचं आहे, फ्रंटल लोबवर जाऊन तुम्हाला काम करावं लागेल. फ्रंटल लोबशी वर्कआउट करताय म्हणजे फ्रंटल लोबमध्ये तुम्ही काम करू शकता. आता पुढचा जो एरिया आहे, आता फ्रंटल लोबचा जो पुढचा एरिया त्याला म्हणतात प्री फ्रंटल कॉर्टेक्स ऑर ऑर्बिट फ्रंटल कॉर्टेक्स. त्याचं नाव काय, प्री फ्रंटल कॉर्टेक्स और ऑर्बिट फ्रंटल कॉर्टेक्स. आता तो एरिया कुठला आहे बघूया आपण. हा जो एरिया आहे तो 9, 10, 11 याला म्हणतात प्री फ्रंटल कॉर्टेक्स. हा जो एरिया आहे तो प्री फ्रंटल कॉर्टेक्स आहे. म्हणजे कपाळाच्या बरोबर समोरच्या बाजूला, कपाळ जिथे येतं तुमचं
त्याच्या आतल्या बाजूला हा फ्रंटल कॉर्टेक्स एरिया असतो. प्री फ्रंटल कॉर्टेक्स एरिया आहे तो. प्री मोटर एरिया त्याच्या मागच्या बाजूला आणि प्रायमरी मोटर एरिया त्याच्या मागच्या बाजूला. म्हणजे पोस्टिरियर पार्टमध्ये तो अँटिरियर पार्टमध्ये प्री फ्रंटल कॉर्टेक्स येतं. दॅट इज द फर्स्ट. ती तुमचं जे कपाळ आहे, ते तुमचं जे कपाळ आहे त्या ठिकाणी हा लोकेट केला जातो. तर हा जो एरिया आहे तुमचा, हा जो एरिया आहे तो तुमचा, हा जो एरिया आहे, हा एरिया म्हणजे प्री फ्रंटल कॉर्टेक्स आहे. हे फ्रंटल लोब या ठिकाणी सिच्युएटेड केलेला आहे आतल्या बाजूला. ही तुमची क्रॅनियल कॅव्हिटी आहे, क्रॅनियल. तर त्याच्या आतल्या बाजूला पहिल्या साईडला हा काय येतो तुमचा फ्रंटल कॉर्टेक्स येतो. आणि मागच्या बाजूला तुमचा म्हणजे मध्ये तुम्ही कापलं तर मागच्या बाजूला तुमचा काय येतो प्री मोटर एरिया येतो. आणि त्याच्या मागच्या बाजूला ऑसिपिटल लोब येतो तुमचा. त्याच्या बॅकसाईडला बरोबर ऑसिपिटल लोब, हा फ्रंटल लोब येतो आणि हा ऑसिपिटल लोब. हा म्हणजे मागची बाजू आणि पुढची बाजू, ब्रेनची मागची बाजू आणि पुढची बाजू, याच्यामध्ये तुमचा ऑसिपिटल लोब आणि फ्रंटल लोब सिच्युएटेड आहे. ऑसिपिटल लोब आणि फ्रंटल लोब सिच्युएटेड असतो. त्याची मधल्या बाजूला तुम्ही जर गेला तर फ्रंटल लोब येतो पुढच्या साईडला आणि मागच्या बाजूला तुमचा ऑसिपिटल लोब असतो. हे लोकेशन तुमच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे ब्रेन जेव्हा MRI काढतात, वेगवेगळ्या अँगलमध्ये MRI जेव्हा बनवतात, त्यावेळेला तुम्हाला ऑसिपिटल लोबसाठी कुठल्या बाजूला मागच्या बाजूने घ्यायला पाहिजे आणि पुढच्या बाजूने जर तुम्ही स्कॅनिंग केलं तर तुमचा फ्रंटल लोब मिळतो तुम्हाला. तो MRIचा स्टडी करताना आपण बघूया त्याचे लोकेशन्स कशी असतात आणि MRI मध्ये ऍक्च्युली काय दिसतं. CT स्कॅन आणि MRI मध्ये फरक काय आहे तर त्याचा अभ्यास करायचा आपण वेगळ्या पद्धतीनं. म्हणजे तुम्हाला एखाद्याचा MRI बघितला, CT स्कॅन जर बघितला तर तुम्हाला काय कळलं पाहिजे की याच्यात कुठल्या एरियामध्ये ट्रबल झालेला आहे. समजा त्याच्याकडे तुमच्याकडे रिपोर्ट नाही आहे, रिपोर्ट गहाळ केला आणि फिल्म घेऊन येतात लोक, नुसती फिल्मच घेऊन येतात किंवा रिपोर्ट काढून घेतलेला असतो. कुणी ज्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी दाखवलेलं असतं त्यांनी रिपोर्टच काढून घेतलेला असतो. तो रिपोर्ट त्यांच्या फाईलला असतो. हा ज्याच्याकडे फक्त फिल्म असतात. म्हणजे फिल्मवरनं तुम्ही कसं चेक करणार कुठल्या एरियामध्ये लिझन झालेलं आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला ही गोष्ट सगळी आवश्यक आहे. आता त्याच्यासाठी ॲक्युप्रेशरमध्ये काय सिस्टम आहे, मेगामेरिडियनच्या तंत्रेमध्ये आपण ते चेक करू शकतो आय ऑर्बिटवर. ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. डायग्नोसिस कसं करायचं आपल्याकडे. MRI फिल्म आणलाय आणि पेशंटचा कुठल्या एरियामध्ये प्रॉब्लेम आहे ते तुम्ही चेक करू शकता. कुठल्या एरियामध्ये ट्रबल आहे ते तुम्ही चेक करू शकता. लक्षात आलं का. म्हणजे आपल्याला ते चेक करता येतं. मेगामेरिडियन मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. मेगामेरिडियनचं जर पुस्तक उघडून जर बघितला तर आय ऑर्बिटच्या ठिकाणी तुम्हाला सगळे लोक दिलेले आहेत. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन चेक करू शकता. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही काय करू शकता, चेक करू शकता मेगामेरिडियनला. त्यामुळे आज आपण बघायचं की फ्रंटल कॉर्टेक्स एरियामध्ये काय लिझन्स असतात हे आपण पाहायचंय की तिथं काय झालं, तिथं प्रॉब्लेम आला, या ठिकाणी जर प्रॉब्लेम आला पहिल्या साईडला तर तुम्हाला काय लिझन्स येतात ते आपण बघूया. The prefrontal cortex is the anterior part of the frontal lobe of the cerebral cortex. हे अँटिरियर पार्ट आहे. दिस इज द पोस्टिरियर पार्ट, दिस इज अँटिरियर पार्ट. पोस्टिरियरला तुमचा ऑसिपिटल लोब येतो आणि अँटिरियर पार्टला तुमचा फ्रंटल लोब येतो. फ्रंटल लोब येतो. Frontal cortex is the anterior part of the frontal lobe of the cerebral cortex in the front of area 8 and 44. म्हणजे प्री सेंट्रल कॉर्टेक्सच्या 8 आणि 44च्या नंबरच्या एरियाच्या बरोबर समोरच्या बाजूला. इट ऑक्युपाइज medial, lateral and inferior surface includes orbital gyra. म्हणजे मिडल म्हणजे मधला भाग, लॅटरल म्हणजे साईडला, म्हणजे पुढच्या बाजूला
साईडला आणि मध्ये हा पूर्ण ऑक्युपाय केलेला असतो. त्या एरियाला काय म्हणायचं? प्री फ्रंटल कॉर्टेक्स किंवा ऑर्बिटल फ्रंटल कॉर्टेक्स. मिडल अँड इन्फिरियर फ्रंटल गायरा. एरिया प्रेझेंट इन द फ्रंटल कॉर्टेक्स आर 9, 10, 11, 12, 13, 14, 23, 24, 29 and 32. हा सगळा एरिया काय आहे? फ्रंटल कॉर्टेक्सचा एरिया आहे. म्हणजे ऑर्बिटल फ्रंटल कॉर्टेक्सचा एरिया, प्री फ्रंटल कॉर्टेक्स त्याचा एरिया. आपण बघूया तो एरिया कुठला आहे ते. हं? बघा हा एरिया आहे. 9, 10, 11, 12, 13 आणि 32. हा हा सगळा प्री फ्रंटल कॉर्टेक्स आहे. ते काय आहे? प्री फ्रंटल कॉर्टेक्स येतं त्याच्यामध्ये. 9, 12, 10, 11 आणि 32, 13, 32 हा संपूर्ण एरिया काय? प्री फ्रंटल कॉर्टेक्सचा एरिया आहे. आणि 24, 25, 24, 25 पण त्याच्यामध्ये येतं. 29 पण आहे. एकोणतीस आणि 32 पर्यंत येतं. 23, 24, 29, 32 मध्ये पर्यंत येतं. हा संपूर्ण काय आहे? प्री फ्रंटल कॉर्टेक्स आहे ते. आता कनेक्शन ऑफ प्री फ्रंटल कॉर्टेक्स याचं कनेक्शन कुठं असतं? ऍफर्मेट म्हणजे काय? ऍफर्मेट आणि इफर्मेट दोन शब्द आहेत. ऍफर्मेट म्हणजे सेन्सरी. म्हणजे पेरिफेरल कडून येणारी इन्फॉर्मेशन त्याला मिळतो तो एरिया. दॅट इज कॉल्ड एज अफर्मेटेड फायबर. अफर्मेटेड फायबर ऑफ द फ्रंटल कॉर्टेक्स कम फ्रॉम डार्सोमेडियल न्यूक्लियस ऑफ थॅलॅमस. थॅलॅमसच्या न्यूक्लियसमधून डार्सोमेडियल थॅलॅमसचा जो न्यूक्लियस आहे तिथून फायबर निघतात आणि कनेक्ट कुठं होतात? तुमच्या ऑर्बिटल फ्रंटल कॉर्टेक्स किंवा प्री फ्रंटल कॉर्टेक्सला कनेक्ट केलं जातं. त्यानंतर एक कनेक्शन येतं हायपोथॅलॅमस मधनं येतं. नंतर कुठं येतं? कॉर्पस कोलम. कॉस्टस्टिरियम कुठं आहे? दोन हेमिस्फिअर मध्ये जे जोडतं त्या एरियाला आपण काय म्हणतो? कॉर्पस्टेरियम. दोन हेमिस्फिअर लेफ्ट अँड राईट हेमिस्फिअर ज्या ठिकाणी जोडतं तिथल्या एरियातून एक कनेक्टिव्हिटी प्री फ्रंटल कॉर्टेक्स मध्ये जाते. अॅमगडामा नावाचा जो एरिया आहे त्यातून फ्रंटल कॉर्टेक्सला कनेक्ट केलं जातं आणि मिड ब्रेन कडून फ्रंटल कॉर्टेक्स मध्ये जात आहे. एरिया नंबर 23, 24, 29 and 30 रिसीव्ह फायबर फ्रॉम अँटीरियर न्यूक्लियस ऑफ थॅलॅमस. एरिया 32 रिसीव्ह फायबर फ्रॉम सप्रेस एरिया ऑफ द प्री सेंट्रल कॉर्टेक्स. हा सप्रेसर एरिया ऑफ द प्री सेंट्रल कॉर्टेक्स कडून एक फायबर त्या ठिकाणी. म्हणजे सगळी इनपुट त्या ठिकाणी मिळतं. इनपुट आहे. दिस इज इनपुट. हे आउटपुट नाही, हे इनपुट आहे. म्हणजे प्री फ्रंटल कॉर्टेक्सला या एरियातून इनपुट मिळतं. मिड ब्रेन कडून मिळतं, अॅमग्डामामधून मिळतं, कॉर्पस्टेरियम मधनं मिळतं, हायपोथॅलॅमस मधनं मिळतं आणि थॅलॅमस मधून सुद्धा त्याला कनेक्टिव्हिटी आहे. म्हणजेच काय आहे की या ठिकाणी आलेली इन्फॉर्मेशन कुठं जाते? प्री फ्रंटल कॉर्टेक्स मध्ये जाते. आणि याला कनेक्टिव्हिटी कुठून येते? मिड ब्रेनला खालून. म्हणजे सेन्सरी पार्ट मिड ब्रेन मध्ये जातो, सेन्सरी पार्ट अॅमेग्डेमामध्ये जातो, सेंट्रली पास कॉर्टर कोलम टेरम मधनं जातो, हायपोथॅलॅमस मधनं. यातून जे काही इनपुट येतंय हे पूर्णपणे प्री फ्रंटल कॉर्टेक्सला मिळतं. आता याचं हे तुमचं त्याचं हे झालं टोटल कनेक्टिव्हिटी कशी आहे ते. आता त्याच्यामध्ये इफर्मेट फायबर काय आहे? इफर्मेट म्हणजे ऍक्शन केल्यानंतर एक सेन्सरी एक ऍक्शन. तर ऍक्शन केलेले तिथनं काय निघतं? कनेक्शन थॅलॅमसला कनेक्शन आहे, हायपोथॅलॅमसला कनेक्शन आहे, टॅग्नमेंटमला कनेक्शन आहे, कॉडा न्यूक्लियसला कनेक्शन आहे, पोन्सला कनेक्शन आहे,
टेम्पोरियल लोब द सेरेब्रल कॉर्टेक्सची कनेक्टिव्हिटी आहे. टेम्पोरियल लोबला कनेक्ट केलं जातं. म्हणजे हे सगळे एफरमेट फायबर त्यातनं येतात आणि या कंडिशनमध्ये त्याला जोडले जातात. त्याला जोडलं जातं थायमसला, हायपोथॅलॅमसला, टॅगमेंटेम नावाच्या एरियाला, कॉडा न्यूक्लियसला, पोन्सला आणि टेम्पररी लोब अँड सेरेब्रल कॉर्टेक्सला, या सर्वला कनेक्ट केलं जातं. एरिया नंबर 3 along with the hippocampus, unicus and amygdala sends fiber to the mammary body of the hypothalamus via frontax. This area is concerned with emotional reaction. It is concerned with the emotional reaction. म्हणजे तुमचं इमोशन डिस्टर्ब जर झालं तर ही इन्फॉर्मेशन प्री फ्रंटल कॉर्टेक्स मध्ये जाते आणि त्या ठिकाणी काय होतं, अनालिसिस केलं जातं इमोशनचं आणि तिथून तुम्हाला इफर्मेट सिग्नल दिला जातो. आणि म्हणून हार्मोनल इनबॅलन्स, बिकॉज हायपोथॅलॅमस इज द ब्रिज बिटवीन द नर्वस सिस्टम अँड द एंडोक्रायनिक सिस्टम. एंडोक्रायनिक सिस्टम इज रिलेटेड टू हार्मोन. म्हणजे पिच्युटरीला आदेश कोण देतं, हायपोथॅलॅमस देतं. म्हणजे काही इमोशनल डिस्टर्बन्स जर झाला तर प्री फ्रंटल कॉन्टेक्स मधून हायपोथॅलॅमसला सिग्नल जातो आणि काय होतं, हार्मोनल इनबॅलन्स क्रिएट होतं. हार्मोनल इनबॅलन्स क्रिएट होण्याचं कारण ते असतं. दिस एरिया इज कन्सर्न विथ द इमोशनल. एरिया नंबर 13 जो आहे त्यातला तो इमोशनशी रिलेटेड असतो. म्हणजे इमोशनल सेटअप आहे. तुम्हाला राग आला, भीती वाटली, सॅडनेस, दुःख झालं तुम्हाला, या सगळ्याच्या इमोशनलचा परिणाम प्री फ्रंटल कॉर्टेक्सवर होतो. हा प्री फ्रंटल कॉर्टेक्स मध्ये आणि तिथून काय केलं जातं, तुमचं हार्मोनल इम्बॅलन्स डेव्हलप केला जातो. पोन्स बघा, काही काही वेळेला असं होतं इमोशनल सेटअप मध्ये उलट्या यायला चालू होतात. एखाद्या व्यक्तीला उलटी येते, उलट्या थांबतच नाही, काहीतरी त्याला स्टिम्युलेशन मिळतं आणि उलटी व्हायला सुरुवात होते त्याला, आणि ही उलटी थांबतच नाही. म्हणजे त्याला सारखं जाणवतं काहीतरी घाण आहे. किंवा स्त्रियांच्या मध्ये होतं बघा, बऱ्याचशा वेळेला जेव्हा प्रेग्नंट असतात स्त्रिया त्यावेळेला एक प्रॉब्लेम येतो त्यांना, की कसलाही वास त्यांना आला की त्यांना उलटीचं सेन्सेशन सुरू होतं. म्हणजे कुठेही उग्र वास, नुसतं त्याला संवेदना झाली की ते ताबडतोब उलटीमध्ये त्याचं रूपांतर होतं. किंवा म्हणजे तिला वाटतं की सगळीकडे घाण आहे, असं तिच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली, लिंबिक सिस्टीम मध्ये मनामध्ये क्रिया झाली, त्यामुळे काही वास आला की त्याला उलटी यायला चालू होते. आणि ही ऑपरेट कुठून होतं, इमोशनचा जो प्रॉब्लेम आहे तो प्री फ्रंटल कॉर्टेक्स मध्ये ते प्रॉब्लेम आहे. म्हणजे जर समजा 13 नंबरचा एरिया डॅमेज झाला एखाद्या व्यक्तीचा, तर त्याला ही सगळी लक्षणं यायला सुरुवात होतात. इमोशनल असतं, घाबरलेला असतो, शॉक बसलेला असतो, इमोशन डिस्टर्ब होतं, त्याला दुःख होतं, त्याला भीती वाटते, काहीतरी असा प्रसंग त्याच्या समोर येते की त्याला भीती वाटते. आणि ती भीती वाटल्यानंतर काय करायला लागतं, त्याला उलटी व्हायला लागते. इट इज रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ दी फ्रंटल कॉर्टेक्स. त्या ठिकाणी स्टिम्युलेशन डेव्हलप होत असतं, त्याला तुम्हाला स्टेबल करायला पाहिजे. प्री फ्रंटल कॉर्टेक्स मध्ये 13 नंबरचा जो एरिया आहे, हा 13 नंबरचा एरिया काय करतो, अफेक्ट झालेला असतो आणि त्याला नॉर्मल करणं गरजेचं आहे, नॉर्मल करणं आवश्यक आहे. म्हणजे तिथे फंक्शनल डिस्टर्बन्स येतो, लक्षात घ्या. अशा वेळेला काय होणार आहे, इमोशनल रिॲक्शन डेव्हलप होतात. म्हणजे त्याला का उलटी होते याचा पत्ताच लागत नाही. डॉक्टर सगळं करायला बघतात, MRI काढतात, CT स्कॅन करतात, सगळं दुनियाभरच्या टेस्ट करतात, परंतु उलटी का होती याचं उत्तरच सापडत नाही. कारण त्याला कंटिन्युअसली सिग्नल मिळत असतो लिंबिक सिस्टीम मधून, त्याच्या मनामध्येच भीती निर्माण झालेली असते. त्यामुळे डेअरिंग करत नाही खायचं कशाचं. असा व्यक्ती काही खाण्यात अवॉइड करायला लागतो.
आणि अशा वेळेला याचा प्रॉब्लेम कुठं असतो ब्रेनमध्ये? 13 नंबरचा एरिया जो आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ प्री फ्रंटल कॉर्टेक्सचा जो एरिया आहे त्या ठिकाणी गडबड झालेली असते, त्याच्या फंक्शनमध्ये गडबड होते. स्ट्रक्चर तसंच असतं. कुठल्याही MRI मध्ये, CT स्कॅनमध्ये काहीही येत नाही, तरी पण ही ऍक्शन होत राहते. याचा अर्थ असा आहे की फंक्शनल आस्पेक्ट ऑफ द एरिया इज डिस्टर्ब. मॅटी सरांनी कुठली रेमेडी डेव्हलप केलेली आहे बोला? मॅटी सरांनी कुठली रेमेडी डेव्हलप केलेली आहे फंक्शनल आस्पेक्ट? स्पष्ट बोला, ऐकायला येत नाही, स्पष्ट बोला. हे साखराचा काहीच संबंध नाही. वेगस नर्ववर काम करणारी ती हे साखर आहे. सेरेब्रल कॉर्टेक्सवर हे साखर काम करेल का? बघा कसं चुकीचं उत्तर देताय तुम्ही. फ्रंटल कॉर्टेक्स सेरेबलवर कोण काम करतं? S1 सर फंक्शनल हे साखरा लागला तो गोत्यात येणार. तुम्ही फक्त उलटीकडे बघितलं. पोन्स मधलं व्हॉमिटिंग सेंटर ऑपरेट करते त्याला बंद करणार. मग हे साखराचा इफेक्ट असेल तोपर्यंत बंद होणार, परंतु पूर्णपणे ते निघणार नाही. समजून घ्या. या ठिकाणी तुम्हाला S1च वापरावं लागेल. मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी कंट्रोल करावी लागेल. फंक्शन ऑफ द एरिया नंबर 3 हेच ते इलेक्ट्रोपॅथीचं वैशिष्ट्य आहे. फंक्शनल डिसऑर्डर, स्ट्रक्चरल डिसऑर्डर हे दोन वेगवेगळे कंडिशन आहेत. त्याच्यासाठी मॅटी सरांनी एक ग्रुप तयार केला विच वर्क ऑन द फंक्शन ऑफ द ऑर्गन. त्याला एस ग्रुप म्हणतो आपण. कार्पोलोस ग्रुप जो आहे तो 100% फंक्शनवर काम करतो. म्हणजे जे तुमच्या कुठल्याही MRI मध्ये, CT स्कॅन मध्ये येत नाही, परंतु इन्फरन्स लावून तुम्ही काढू शकता की उलटी का होतीये. आणि तो हिस्ट्री सांगतो की त्याने असा प्रसंग बघितला, त्या दिवसापासून याला उलट्या व्हायला चालू झाल्या. इमोशनल सेटअप डिस्टर्ब झाल्यामुळं त्याला उलट्या होत आहेत. ही इंडिकेशन त्याच्या हिस्ट्रीमधून तुम्हाला सापडणार आहे. वेन यू टेक द हिस्ट्री ऑफ द पेशंट, तो सांगणार आहे बाबा असं असं झालं आणि त्यांनी काहीतरी बघितलं, त्या दिवसापासून त्याला उलट्या व्हायला चालू झालेल्या. म्हणजे याचा अर्थ काय झालाय? द फंक्शन ऑफ द प्री फ्रंटल कॉर्टेक्स मधला 13 नंबरचा एरियाचं फंक्शन मध्ये गडबड झालेली आहे. आणि त्याला स्टेबल करण्यासाठी यू कॅन यूज S1 बिकॉज S1 वर्क ऑन द सेरेबेलम. सेरेब्रलवर S1 वर्क करतोय. S1 इज अ फंक्शनल रेमेडी. म्हणजे फंक्शन गडबड आहे ते तुम्हाला कंट्रोल करता येतं. लक्षात आलं का? गुरव सर, तुमच्या लक्षात आलं का? तुम्ही जे S11 सिलेक्शन सांगितलं, हो सर. तर आपल्याला बघायला पाहिजे की मूळ काय आजार आहे ते. डिफरन्शियल डायग्नोसिस त्याला म्हणतात. डिफरन्शियल डायग्नोसिस. उलटी होते मान्य आहे मला, पण उलटी होण्याचं रिझन त्याच्यामध्ये इमोशनल सेटअप डिस्टर्ब आहे, तर तुम्हाला इमोशनवर जाऊन काम करावं लागेल. आणि त्याचा जो कंट्रोलिंग एरिया जो आहे तो एरिया नंबर 13 आहे. या 13 नंबरवर जर तुम्ही काम केलं, म्हणजे सेरेब्रल कॉर्टेक्सवर तुम्ही काम केलं, फ्रंटल लोब वर जर तुम्ही काम केलं, S1 वर्क ऑन दी सेरेबेलम, हा तुमची रेमेडी आहे. ती दिल्यानंतर हे सगळं बंद होऊन जाईल. व्हॉमिटिंग बंद होऊ शकतं. आणि म्हणून व्हॉमिट ड्रॉप मध्ये मला व्हॉमिट ड्रॉप देणार, त्याच्यामध्ये S1 यूज केलेला आहे, S10 यूज केलेला आहे, S11 पण यूज केलेला आहे. आता तुम्ही सांगा, व्हॉमिट ड्रॉप म्हणजे त्याच्यात जेवढे जेवढे कॉज आहेत ते सगळं टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये जेवढं जेवढं कॉज आहे त्या व्हॉमिट ड्रॉप मध्ये टाकलेलं आहे. कॉम्बिनेशन करताना ते सगळं वापरलं. म्हणजे उलटी काय कारणानं होते
या सर्व कारणाची ती रेमेडी मनीष पाटीदार सरांनी तयार केलेली आहे. मॉडर्न युगातले काउंट सीझर मॅटी आहेत ते. मॉडर्न युगातले त्यांनी रिसर्च करून असं काढलं, असा फॉर्म्युला तयार केला की ज्याच्यामध्ये S1, S10, S11 हे सगळं त्यांनी ऍड केलं त्याच्यामध्ये. आणि हे सर म्हणजे एनी टाईप ऑफ हे वॉमिट कंट्रोल करतं. बोला. सर वॉमिटिंग बरोबरच चक्कर पण येत असेल तर? आता तुम्ही मला सांगा, इमोशन रिलेटेड आहे का ते? स्ट्रक्चर ह्याच्याशी रिलेटेड आहे सर. मग तुम्हाला इथे आपण आत्ताच डिस्कस करतोय काय की 13 नंबर मध्ये काय प्रॉब्लेम झाला त्याचं डिस्कशन आपण करतोय. इमोशनल सेटअप डिस्टर्ब झाल्यानंतर काय होऊ शकतं. 13 नंबर जो पार्ट आहे तो इमोशनल डिस्टर्बच्या रिलेटेड एरिया आहे. त्याच्यानंतर जे काही चेंजेस शरीरामध्ये करायला पाहिजे ते सगळं करतो. आणि हाय बीपी पण होऊ शकतं, छातीची धडधड पण वाढू शकते. पोन्स आणि मेडुलामध्ये काय असतं? टेम्पररी लोब ऑफ द सेरेब्रल कॉर्टेक्स डिस्टर्ब होऊ शकतं. हायपोथॅलॅमस काय करतो? सगळ्याच डिस्टर्बन्स करतो तुमचं. असं होऊ शकतं. पोन्स अँड मेडुला एकमेकाला कंट्रोल करतात. पोन्स अँड मेडुला आपण जेव्हा त्याचं फंक्शन बघू तेव्हा तुम्हाला लक्षात येईल ते काय आहे ते एरिया. प्रत्येक ऑर्गनचं आपण लक्षण बघणार आहे, आपण प्रत्येक ऑर्गनची क्रिया बघणार आहे, फंक्शनॅलिटी बघणार आहे. कारण आपल्याकडे फंक्शनल रेमेडीज आहेत. स्ट्रक्चरचा प्रॉब्लेम झाला तर स्ट्रक्चरल रेमेडीज आहेत. म्हणजे आपल्याकडे आपलं मटेरियल मिळेल, आपलं औषधी विज्ञान हे अतिशय परिपूर्ण आहे. आणि त्याच्यात आणखीन भर होत चाललेली आहे. नवीन 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 लोक त्याच्यामध्ये टाकत आहेत. म्हणजे सॅच्युरेशनकडे आपलं पॅथी चालली आहे. आणि दुर्दैव असं आहे, एवढ्या सुंदर पॅथीला मान्यता मात्र मिळू शकत नाही. हे दुर्दैव आहे. आपल्या भारतातला एक मोठा प्रॉब्लेम आहे. भारतामध्ये बुद्धी भरपूर आहे. काउंट सीझर मॅटीनी इलेक्ट्रोपॅथी डेव्हलप केलं, तयार केलं पहिल्यांदा, पण त्याच्यावरचं डेव्हलपमेंट इंडियन लोकांनी केलं. इंडियन माणसाने त्याच्यामध्ये संशोधन केलं. म्हणजे इंडियन माणसांच्याकडे बुद्धीचं तेज भरपूर आहे, पण त्या ब्युरोक्रेसीमध्ये या बुद्धीला काहीही व्हॅल्यू नाही. एक्झिस्टिंग पीपल तुम्हाला मंजूर करायला तयारच होत नाही. कारण माहित नाही गाढवाला गुळाची चव काय. ती गाढवं आहेत, त्यांना त्याची चव नाही, त्यांचा इंटेन्शन वेगळा आहे. हे जर पॅथी पुढे आणली तर आमच्या पोटावर पाय येईल. या दुर्दैवी विचारानं काय केलं जातं, आपण फाईट करत राहतोय. आजही आपण फाईट करतोय रेकग्नेशन करण्याकरता. काहीतरी कारणं दाखवून ते टाळत राहतात. हे कमी आहे, ते कमी आहे, डाटा कमी आहे, अमुक कमी आहे, तमुक कमी आहे. कारण दोरी लावूनच बसलेले असतात. तिथं व्हेरिएशन करण्याचं त्यांना इंटरेस्टच नाही आहे. आणि म्हणून ते छळत राहतात आपल्याला. आणि आपण छळून घेऊन सुद्धा आपण काम करत राहतो. छळत राहतात. काहीही त्यांना पॉझिटिव्हनेस नाही आहे त्याच्यामध्ये. जे ब्युरोक्रेसीमध्ये जे एक्झिस्टिंग पीपल बसलेले आहेत, ICMR सारखे संस्था आहेत की ज्या मेडिकल रिसर्चमध्ये भाग घेतात. सेंट्रल काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, त्याला ICMR म्हणतो आपण. मेडिकल रिसर्च केला जातो त्या ठिकाणी. त्या ठिकाणी आपली हे सगळं जातं तिथं, पण ते व्हेरीफाय करायला तयार नाहीयेत. मॅटी सरांनी अशा पद्धतीच्या रेमेडी तयार केल्या. त्याच्यानंतर त्याच्या अनुयायांनी त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन केलं आणि भरपूर प्रमाणामध्ये काम सुरू केलेलं आहे. तर हे लक्षात घ्या. आणि मला हेच तुम्हाला सांगायचं आहे की आपल्याला त्याचं लोकेशन माहीत झालं, आपल्याला त्याचं फंक्शन जर माहीत झालं तर 100% आपण काय काम करू शकतो, त्याच्यावर काम करू शकतो. परंतु सुदैवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये एक कलम असं लिहून ठेवलेलं आहे की राईट टू टेक द एज्युकेशन. कुठलाही माणसाला शिक्षणापासून वंचित ठेवता येत नाही. म्हणून तुम्ही आज माझ्याकडे आलाय, तुम्ही त्याचं शिक्षण घेताय.
ब्युरोक्रेसीमधले बसलेली जी माणसं आहेत ते बंद करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु त्या लॉमुळं त्यांना काहीही करता येत नाही. त्यामुळे जे पुढारी छाप आपले जे लीडर्स आहेत काही, त्यांच्यावर काही लक्ष देऊ नका. तुम्हाला बंदी करू शकत नाही. तुम्हाला ते बंदी घालू शकत नाही. इट इज युअर राईट टू लर्न अँड प्रॅक्टिस. तुम्हाला तो अधिकार आहे. तो अधिकार केव्हा गमवेल जाईल? ज्या वेळेला ते लॉ करतील कुठला, लॉ जेव्हा बनेल, कायदा जेव्हा बनेल, तेव्हा तुमच्या डिग्रीला रिस्ट्रिक्शन सुरू होणार. ती युनिव्हर्सिटीतनं घेतली आहे का खाजगीतून घेतली आहे का दुनियातनं घेतलेली आहे, त्याला रिस्ट्रिक्शन येतं त्यावेळेस. आता जसं महाराष्ट्र ॲक्युपंक्चर काउन्सिलमध्ये झालेलं आहे. आधी कोणीही पंक्चर शिकवत होतं, प्रेशर शिकवत होतं, व्हेरियस इन्स्टिट्यूट होत्या आणि त्या लोकांना हे ज्ञान वाटत होते. पण आज काय झालं? आज काउन्सिल झाल्यानंतर सगळं रिस्ट्रिक्टेड झालं. त्यांनी सांगितलेल्या संस्थेमधूनच तुम्ही घेतलं पाहिजे, तिथूनच ट्रेनिंग घेतलं पाहिजे, हे सगळं तुमच्यावर रिस्ट्रिक्शन आणलं जातं. आज आपण नशीबवान आहे, आपण कमी पैशामध्ये सुद्धा आज इलेक्ट्रोपॅथी शिकू शकतो. उद्या हे रेकग्नाइज झालं तर हे पॅथी तुम्हाला शिकण्याकरता 15 ते 20 लाख रुपये लागतील, जे होमिओपॅथीला लागतात ते. आज होमिओपॅथीची फी 25 ते 30 लाखाच्या घरात आहे. मला बरेच लोक म्हणतात, पण मी क्लिअर सांगतो, तुम्ही लर्न करा, तुम्ही वापर करा. तुम्हाला एक्झिस्टिंग पॅथीतले डॉक्टर्स तुम्हाला सांगतील हे बोगस आहे, पण गाढवाला गुळाची चव काय? ती गाढवं आहेत, त्यांना चव त्याची नसणारच नाही, त्यांना काही कळत नाही. त्यामुळे त्याच्यावर ते कॉमेंट्स पास करत राहतात. आपण किती ऐकायचं हे आपण ठरवायचं आहे. लक्षात आलं? आणि तुमचं सगळ्यांचं वेलकम आहे, कारण तुम्ही ही पॅथी शिकायला लागलाय. इन्स्पाइट ऑफ गव्हर्नमेंटचे एवढे रिस्ट्रिक्शन असून सुद्धा आपण पॅथी शिकतोय, हे सगळ्यात मोठी एक याची बाब आहे. म्हणजे तुमचं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. मला ते सांगायचंय, तुमचं कौतुक करण्यासारखी ही गोष्ट आहे. धन्यवाद सर. बोला. थँक्यू सर. कौतुक त्याच्यासाठी तुमचं मी करतो की हे एक कौतुकाच गोष्ट आहे आपल्या दृष्टीने, की आपण शिकतोय, आपण काम करायला लागलेलं आहे. राज्याश्रय नसताना काम करणं ही गोष्ट फार वेगळी आहे, लक्षात घ्या. ज्याला राज्याश्रय तो करतो त्याला काहीच प्रॉब्लेम नसतो. ज्याला राज्याश्रय नाही त्याला मात्र भरपूर प्रॉब्लेम येतात. पण तरी सुद्धा आज भारतामध्ये 150-200 वर्ष झाली, इलेक्ट्रोपॅथीचा अंत झालेला नाही, ते चालू आहे. लक्षात आलं? त्यामुळे हे गव्हर्नमेंट रेकग्नायझेशन, युनिव्हर्सिटी हे नंतरची गोष्ट आहे, कायदा तयार झाल्यानंतर. पण त्याच्या आधी तुम्ही शिक्षण घेऊ शकता. आता फंक्शन्स ऑफ द फ्रंटल कॉर्टेक्स काय आपण बघूया. फ्रंटल कॉर्टेक्सचं फंक्शन काय? अर्लियर दिस एरिया वॉज कन्सिडर्ड ॲज अनएक्साइटेबल टू इलेक्ट्रिक स्टिम्युलेशन. Hence it was called as silent area or association area. But now it is known that stimulation of this area with the low voltage electric stimulation causes changes in the activity of digestive, cardiovascular, respiration, excretory system, and other automatic function. It also causes fear various functions of prefrontal cortex are. म्हणजे हे इथंही पूर्वी काय म्हणत होते की ह्याला हे सायलेंट एरिया, ह्याचा काहीच उपयोग नाही आहे, एक्साइट काहीच होत नाही. परंतु आज असं लक्षात आलं की लो इलेक्ट्रिक करंटने जर त्याला स्टिम्युलेट केलं तर डायजेस्टिव्ह, कार्डिओव्हॅस्क्युलर, रेस्पिरेटरी आणि एक्सक्रिटरी डायरेक्ट सिस्टमवर काम करते. आता त्याची कनेक्टिव्हिटी जर तुम्ही बघितली तर कनेक्टिव्हिटी कुठं आहे? तुम्ही जर कनेक्टिव्हिटीचा जर अभ्यास केला तर कनेक्टिव्हिटी कुठं कुठं आहे बघा. हायपोथॅलॅमसला कनेक्टिव्हिटी आहे, थॅलॅमसला कनेक्टिव्हिटी आहे, पोन्सला कनेक्टिव्हिटी आहे, टेम्पोरियल लोबला कनेक्टिव्हिटी आहे. सो देर इज लॉट ऑफ कनेक्टिव्हिटी. आणि म्हणून काय आहे की जिथं जिथं जे सेंटर्स आहेत त्या सेंटरला वर कंट्रोल ह्याचा आहे. म्हणजे इथून तुम्ही जर एक्सायटेशन दिलं ते सेंटर काय होऊ शकतं, त्याच्यावर तुम्ही काम करू शकता. आता प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचं व्हेरियस फंक्शन्स काय आहेत? इन द फॉर्म ऑफ सेंटर ऑफ हायर फंक्शन
like emotion, learning, memory, social behavior, short-term memory are registered here. बघा या एरियाचं मेन वर्क काय आहे की एखाद्याला शॉर्ट टर्म मेमरी नाही आहे, सोशल बिहेवियर चांगलं नाही आहे, मेमरीज कमी आहे, इमोशनल डिस्टर्बन्स आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामुळं बॉडीचं फंक्शन जर डिस्टर्ब होत असेल तर या एरियावर जाऊन तुम्ही स्टिम्युलेशन करून त्याला कंट्रोल करू शकता. हायर फंक्शन्स, ही सगळी हायर फंक्शन, इमोशन सेटअप, मेमरी, सोशल बिहेवियर, शॉर्ट टर्म मेमरी, या सगळ्या काय हायर फंक्शन्स आहेत. आणि या हायर फंक्शनला कंट्रोल करतं प्री फ्रंटल कॉर्टेक्स. प्री फ्रंटल कॉर्टेक्स मधून तुम्ही काय करू शकता, याचं कंट्रोल करू शकता. द एरिया ऑफ द सीट ऑफ इंटेलिजन्स, सो इट इज कॉल्ड ॲज ऑर्गन ऑफ द माइंड. म्हणजे जेवढे तुमचे ऑर्गन्स आहेत त्याचं माइंड कुठं आहे, त्याचं माइंड कुठं आहे, प्री फ्रंटल कॉर्टेक्स एरियामध्ये आहे. म्हणजे शरीरात जेवढे ऑर्गन्स आहेत त्याचं माइंड तिथं आहे. म्हणजे तुम्ही मला सांगा, इमोशनल रिॲक्शन ज्या असतात त्या काय करतात, व्हेरियस बॉडीतली ऑर्गनचं फंक्शन डिस्टर्ब करतात. आणि मग डॉक्टर काय म्हणतो, मनाचा आहे, औषध त्याला देता येत नाही, मनाचं आहे असं सांगतो, तुझ्या मनामध्येच आहे आणि त्याच्यामुळं होतंय. कारण कुठल्याही रिपोर्टमध्ये काहीही येत नाही. नो पॅथॉलॉजीमध्ये, नो पॅथॉलॉजिकल चेंजेस, नो रेडिओलॉजिकल चेंजेस, नो MRI CT स्कॅन, कशामध्येही फरक येत नाही. परंतु ऑर्गनचं फंक्शन मात्र बिघडलेलं असतं. आणि म्हणून याला म्हटलं जातं द माइंड ऑफ द ऑर्गन. माइंड ऑफ द ऑर्गन कंट्रोल कुठून केला जातो, प्री फ्रंटल कॉर्टेक्स मधून. प्री फ्रंटल कॉर्टेक्स मधून, ऑर्बिटल फ्रंटल कॉर्टेक्स मधून हा कंट्रोल केला जातो. करू शकता तुम्ही. सीट ऑफ इंटेलिजन्स म्हणतो आपण. इट इज कॉल्ड ॲज ऑर्गन ऑफ माइंड. ऑर्गन ऑफ माइंड, माइंडचं ऑर्गन आहे ते, माइंड आहे त्याचं, ऑर्गनचं माइंड आहे ते. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द पर्सनॅलिटी ऑफ द इंडिव्हिज्युअल. Prefrontal cortex is responsible for the various automatic changes during the emotional condition because of the connection with the hypothalamus and the main brainstem. ब्रेनस्टेमला आणि हायपोथॅलॅमसला कनेक्टेड असल्यामुळं ऑटोमॅटिक इमोशनल कंडिशनमुळं चेंजेस होऊन जातात. मिड ब्रेन काय आहे, दिशेला कंट्रोल करतो. मिड ब्रेन हा दिशेला कंट्रोल करतो. माइंड मध्ये काय काय येतं बघा, ज्यांनी आयुर्वेदिक ॲक्युपंक्चर शिकलंय, दिशेच्या बोटवर काय काय येतं, मिड ब्रेन अँड द सेरेबेलम, बरोबर आहे. सेरेब्रम येतं तिथं, कप जॉईंटवर सेरेब्रम आणि वरच्या जॉईंटला मिड ब्रेन. कंट्रोलिंग आहे, कंट्रोल होतं त्या ठिकाणी. लक्षात घ्या, बघा तुम्ही त्याचं कनेक्शन काय आहे ते, तर तुमच्या लक्षात येईल. माइंडवर काय येतं, लिंबिक सिस्टीममध्ये कप जॉईंटवर. वात जॉईंटवर काय येतं बघा, माइंडचं बोट 8 नंबरच्या बोटावर वात जॉईंटवर काय येतं, अमृता वडके सांगा. अमृता वडके, 8 नंबरच्या बोटावर वात जॉईंटवर कुठला ब्रेनचा ऑर्गन येतो आणि कप जॉईंटवर कुठला ऑर्गन येतो, पॉन्स 8 नंबरच्या पॉन्स आणि सेरेबेलम. नाही सॉरी सर, 7 नंबरच्या बोटावरती पॉन्स आणि सेरेबेलम आहे. मी मिड तुम्हाला ब्रेन फ्लोट आणि पेरिनोम विचारलेले. 8 नंबरच्या बोटावर काय आहे ते सांगा. 8 नंबरच्या बोटावरती मिड ब्रेन आणि लिम्बिक लिंबिक सिस्टम. सिस्टम, कप जॉईंटवर लिंबिक सिस्टम आणि वरच्या जॉईंटवर मिड ब्रेन येतो. लक्षात आलं का तुमच्या. आणि हायपोथॅलॅमस कुठे येतं, हायपोथॅलॅमस कुठल्या जॉईंटवर येतो, हायपोथॅलॅमस लेफ्ट थंबवर. लेफ्ट थंबवर वात जॉईंट. वात आणि पित्त जॉईंटवर तुमचं थॅलॅमस येतं, हायपोथॅलॅमस येतं. म्हणजे अंगठा, लेफ्ट हँड अंगठा आणि मिडल फिंगर ऑफ द राईट हँड, हे तुमचं सगळं इमोशनल सेटअपशी रिलेटेड आहे. आता आणि मिड ब्रेन मध्ये कनेक्टिव्हिटी, आणि मिड ब्रेनची कनेक्टिव्हिटी कुठे आहे,
हायपोथॅलॅमसला पण कनेक्टिव्हिटी आहे आणि ब्रेन स्टेमला पण कनेक्टिव्हिटी आहे. कुणाची? फ्रंटल कॉर्टेक्सची. फ्रंटल कॉर्टेक्सची कनेक्टिव्हिटी त्या दोन ठिकाणी आहे. म्हणून इमोशनल सेटअप चेंज झाला तर फंक्शन चेंज होतात. फंक्शन चेंज होतात. भूक लागत नाही. बऱ्याच वेळेला अशी परिस्थिती की लॉस ऑफ ॲपेटाईट आहे, कारण काहीही नसतं, लॉस ऑफ ॲपेटाईट होतं, भूकच लागत नाही, खायची इच्छाच नाही म्हणतो माणूस. म्हणजे तेव्हा त्याच्या समोर पंचपक्वान्न आणून जरी ठेवलं, आवडता पदार्थ आला तरी सुद्धा तो ढुंकून त्याच्याकडे बघत नाही. लॉस ऑफ ॲपेटाईट झालेलं असतं बिकॉज ऑफ द इमोशनल डिस्टर्बन्स. घरामध्ये कोणीतरी वारलेला आहे, जवळचा व्यक्ती वारलेला असतो, एवढा मोठा शॉक बसतो तिला, आणि त्या शॉकच्या कंडिशनमध्ये काय होतं? लॉस ऑफ ॲपेटाईट होतं, भूकच लागत नाही. मग ह्याचा संबंध कशाची आला? प्री फ्रंटल कॉर्टेक्स, इमोशनल एरिया, दॅट इज 13 नंबर पॉइंट. हा काय आहे? ते आहे. आलं लक्षात? फंक्शन ऑफ द प्री फ्रंटल कॉर्टेक्स. आणि म्हणून काय म्हटलं? ऍक्टिव्हिटी ऑफ डायजेस्टिव्ह, कार्डिओव्हास्क्युलर आणि रेस्पिरेटरी आणि एक्सक्रिटरी सिस्टीमवर डायरेक्ट अफेक्शन होतं. म्हणजे अशा कंडिशनमध्ये तुम्हाला काय काम करायला पाहिजे? प्री फ्रंटल कॉर्टेक्स मधला जो काही फंक्शनल आस्पेक्ट आहे, फंक्शन डिस्टर्ब झालेला आहे, त्याला नॉर्मल करण्यासाठी तुम्ही काय वापरायचं? S1 ला न्यूट्रल डोस जर दिला तर ते बॅलन्सिंग होणार. निगेटिव्ह द्यायचं पण न्यूट्रल करायचं. निगेटिव्ह म्हणजे न्यूट्रल करायचं. तो हे त्याचं जबाबदारी आहे. हायपोथॅलॅमस आणि ब्रेन स्टेम. म्हणून काय असतं? पर्सनॅलिटी इंडिव्हिज्युअल is responsible. Frontal cortex is responsible for various automatic changes during emotional condition. Because of this, connection with the hypothalamus and brain. कशामुळं? तर हायपोथॅलॅमस आणि ब्रेन स्टेमला कनेक्टिव्हिटी असल्यामुळं इमोशन सेटअप डिस्टर्ब झाला की ऑटोमॅटिकली काय व्हायला लागतं? तुमचं प्रॉब्लेम चालू, चेंजेस होतात. आता इफेक्ट ऑफ लिझन्स काय होतं बघा. इफेक्ट ऑफ लिझन्स आपण बघायचं. बायलॅटरल रिझन ऑर रिमूव्हल ऑफ प्री फ्रंटल कॉर्टेक्स इन द ह्युमन बीइंग डज नॉट कॉज पॅरालिसिस. त्याने पॅरालिसिस अजिबात होत नाही. फ्रंटल कॉर्टेक्स मध्ये जर गडबड झाली, प्री फ्रंटल कॉर्टेक्स मध्ये जर गडबड झाली तर पॅरालिसिस होत नाही. इट कॉजेस द लॅक ऑफ इनिशिएशन अँड लॉस ऑफ मेंटल अलर्टनेस. मेंटल डिस्टर्ब होतं याच्यामध्ये, लॅक ऑफ इनिशियलायझेशन होतं. व्हेरी लिटल ऑर नो चेंज ऑकर्स इन द मेमरी, जजमेंट अँड इंटेलिजन्स. इंटेलिजन्स, जजमेंट याच्यावर थोडासा परिणाम होतो. व्हेरी लिटल ऑर नो चेंज, थोडासा परिणाम होतो. परंतु फिजिकल लेवलला प्रॉब्लेम होतो. रेस्पिरेटरी ट्रॅकला प्रॉब्लेम होऊ शकतो, डायजेस्टिव्ह सिस्टमला येतो, कार्डिओव्हास्क्युलरवर होऊ शकतो. हे सर्व त्याचा लेझन्स इन फ्रंटल कॉर्टेक्समध्ये होतं. मेंटल अलर्टनेस बंद होतं, लॉस ऑफ मेंटल अलर्टनेस बंद होतं याच्यामध्ये. आता अप्लाइड फिजिओलॉजी ऑफ फ्रंटल लोब सिंड्रॉम. फ्रंटल लोब सिंड्रॉम मध्ये काय काय होऊ शकतं? सिंड्रॉम्स काय काय असतात? सिंड्रॉम इज अ ग्रुप ऑफ सिम्पटम्स. एक ग्रुप ऑफ सिम्पटमला काय म्हणतो आपण? सिंड्रॉम म्हणतो. आता हे सिंड्रॉम काय असतं बघा. इंजुरी ऑफ द ॲब्लॅक्शन ऑफ प्री फ्रंटल कॉर्टेक्स लीड टू द कंडिशन कॉल्ड ॲज अ फ्रंटल लोब सिंड्रॉम. त्याला काय म्हणतो आपण? फ्रंटल लोब सिंड्रॉम म्हणतो. आता त्याच्यामध्ये काय होतं? फीचर्स ऑफ दिस सिंड्रोम्स आर इमोशनल इनस्टॅबिलिटी. म्हणजे काय होतं? त्याचं इमोशन डिस्टर्ब होतं, इनस्टेबल होतं. म्हणजे छोट्या छोट्या कारणामुळे त्याचं इमोशन डिस्टर्ब होतं. छोट्या छोट्या कारणानं इमोशन डिस्टर्ब होतं त्याचं. लॅक ऑफ रिस्ट्रेन लिडिंग होस्टॅलिटी, अग्रेसिव्हनेस अँड रेसलेसनेस. काय करतं बघा? अग्रेसिव्हनेस निर्माण होतो. चिडला की इतका चिडतो, मॅनिया होतो, त्याला वेडाच होतो. छाद्याशाच्या गोष्टीमध्ये अग्रावेशन होतं त्याच्यामध्ये आणि बेचैन होतं. हे सगळं कारण काय आहे?
फ्रंटल लोब सिंड्रॉम म्हणजे प्री फ्रंटल कॉर्टेक्स मध्ये इंजुरी झालं किंवा ॲबेलेशन जर झालं तर अशा प्रकारचं लक्षण डेव्हलप, अशा प्रकारचं लक्षण डेव्हलप होतं. इमोशनल इन्स्टॅबिलिटी बघितलं आपण पेशंट शीला देसाई, सुषमा, आपण त्या रिव्हर्शन सेंटरमध्ये गेलो होतो, तुम्हाला अशा प्रकारचे लोक तुम्हाला दिसतात तिथं. ॲग्रेसिव्हनेस त्यांचा वाढलेला असतो, रेस्टलेसनेस वाढलेला असतो. याचं रिजन आहे लिजन्स इन द फ्रंटल प्री फ्रंटल कॉर्टेक्स मध्ये हा प्रॉब्लेम राहतो आणि म्हणून त्यांचं काय होतं, इमोशनल इन्स्टॅबिलिटी डेव्हलप होते, इंजुरी झालेली असते. अशा कंडिशन मध्ये सुद्धा हे होतं. आणि इलेक्ट्रिक शॉक देऊन काय करतात, त्याला नॉर्मल करायचा प्रयत्न करतात. वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये काय दिलं जातं, इमोशनल शॉक म्हणजे इलेक्ट्रिकल शॉक देतात ब्रेनला आणि त्याला नॉर्मल आणण्याचा प्रयत्न करतात. रेस्टलेसनेस असतात, ॲग्रेसिव्हनेस असतो त्याच्यामध्ये. आणि हे सर्व कारण काय आहे, फ्रंटल लोब कॉर्टेक्स, प्री फ्रंटल लोब कॉर्टेक्स मध्ये लिजन्स क्रिएट झाल्यानंतर, इंजुरी झाल्यानंतर ही गोष्ट होते. इंजुरी झाल्यानंतर म्हणजे ऍक्सिडेंटल केसमध्ये ही गोष्ट घडते की माणूस डोक्यावर पडतो आणि प्री फ्रंटल कॉर्टेक्स एरियामध्ये इंजुरी होते, कपाळ आपटतं खाली, क्रॅनियल कॅव्हिटी भेद करून आतमध्ये लिजन्स डेव्हलप करतं. अशा वेळेला काय होतं, इमोशनल इन्स्टॅबिलिटी होते. देर इज अ लॅक ऑफ इट रिस्ट्रेन अँड लिडिंग टू होस्टॅलिटी, ॲग्रेसिव्हनेस अँड रेस्टलेसनेस. असं जर झालं, फंक्शनली प्रॉब्लेम झाला, इंजुरी झाली तर ठीक आहे, इज ॲक्सिडेंटल, ही इंजुरी आहे. परंतु फंक्शनल ट्रबल जर सुरू झालं, इमोशनल इन्स्टॅबिलिटी डेव्हलप झाली बिकॉज ऑफ द फंक्शनल डिफेक्ट इन द एरिया नंबर 13 ऑफ दी प्री फ्रंटल कॉर्टेक्स, इन्स्टॅबिलिटी क्रिएट करतो. अशा वेळेला S1 तुम्हाला वापरायला पाहिजे की जे तुमचं तिथलं जे फंक्शन आहे त्याला नॉर्मल करायचं काम करेल. लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन, लॅक ऑफ फिक्सिंग अटेन्शन. कुठल्याही गोष्टीमध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशनच होत नाही, अटेन्शन डेफिशिएट सिस्टम डेव्हलप होते. अटेंडंट डेफिशिएट सिस्टम अशी मुलं असतात, त्यांचं लक्षच नसतं कुठं, ती त्यांच्यात नादात असतात. जगाचं काय चाललंय ह्याचं काही घेणं देणं नसतं, कुठेच कॉन्सन्ट्रेशन होत नाही, कुठं स्थिर राहत नाहीत, त्यांची बुद्धी स्थिर नसते. अशा कंडिशन मध्ये हे कशाचं सिंड्रोम आहे, फ्रंटल लोब सिंड्रोम आहे. देर इज अ लॅक ऑफ इनिशियझेशन अँड डिफिकल्टी इन प्लॅनिंग एनी कोर्स ऑफ ऍक्शन. काही करायचं असेल तर ते प्लॅनिंगच करू शकत नाही, कसं चालू करायचं, काय करायचं तर प्लॅनिंग नसतं त्यांच्याकडे. लॅक ऑफ प्लॅनिंग करत, लॅक ऑफ इनिशियलायझेशन, इनिशिएटच काही होत नाही, प्लॅनिंग करायला जाऊ शकत नाही ते लोक. हे काय येतं, फ्रंटल लोब सिंड्रोम असतं ते. इम्पार्ट द रिसेंट मेमरी ऑकर्स, हावेवर मेमरी ऑफ द रिमोट इव्हेंट इज नॉट लॉस्ट. काही वेळेला असं होतं की त्या ठिकाणी धक्का आला, स्ट्रोक आला, तर काय होतं, शॉर्ट मेमरी असते ती लॉस होते, पण मागचं सगळं त्याला आठवत असतं. रिसेंट मेमरी लॉस झालेली असते. म्हणजे आता त्याला काहीतरी सांगितलं, 2 मिनिटांना त्याला विचारलं तर तो काही सांगू शकत नाही, पण 25 वर्षा वेळेली घटना मात्र तो व्यवस्थित तुम्हाला सांगू शकतो. लॉंग मेमरी त्याची चांगली असते, शॉर्ट मेमरी प्रॉब्लेम होतो. त्यावेळेला तुम्ही ओळखायचं की त्याच्या फ्रंटल लोब मधलं सिंड्रोम आहे, फ्रंटल लोब मध्ये प्रॉब्लेम. फ्रंटल लोब मध्ये प्रॉब्लेम असेल तर ती क्रिया होऊन जाते. लक्षात घ्या तुम्ही, हे तुम्हाला डे टू डे तुमच्या टेबल प्रॅक्टिस मध्ये अशा घटना येतात, त्यावेळेला तुम्हाला सिलेक्शन ऑफ रेमेडी करता आलं पाहिजे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. या प्रकारच्या घटना असतात, रिसेंट मेमरीच नसते त्याला,
पण मागचं सगळं आठवतं. श्लोक म्हणतो, गाणी म्हणतो, सगळं म्हणतो. मागच्या 25 वर्षातले सगळे इन्फॉर्मेशन सांगतो, पण आता काय सांगितलेलं आठवत नाही. प्रेझेंट टेन्स मेमरी त्याला नसते, रिसेंट मेमरी लॉस होतो. त्यावेळेला तो असतो फ्रंटल लोब सिंड्रॉम. काय असतं? फ्रंटल लोब सिंड्रॉम म्हणतात त्याला. असं कधी कधी पॅरालिसिस मध्ये अशा कंडिशन येतात, हे दाखवतं आपल्याला लॅक ऑफ इनिशियलायझेशन. लॉस ऑफ मोरल अँड सोशल सेन्स इन कॉमन, लॉस ऑफ लव्ह फॉर द फॅमिली अँड द फ्रेंड. अतिशय वृक्ष होतात ती लोक, त्यांना प्रेमच नसतं आपल्या फॅमिलीबद्दल, आपल्या फ्रेंड बद्दल. मारायला पण उठतात, त्यांना अग्रेसिव्हनेस क्रिएट करतो. अशी जी कंडिशन असते ही निव्वळ काय असतं? फ्रंटल लोब सिंड्रॉमशी रिलेटेड असते. आणि तुम्हाला माहिती आहे की सेरेब्रल कॉर्टेक्सवर काम करती S1 रेमेडी. S1 तुम्ही जर दिला तर हे सगळं केलं. आता ज्यांच्याकडे पेटेंट आहे, BT+ सारख्या रेमेडी तयार केलेल्या आहेत गॅविटनी, ते BT+ याच्यावरच काम करते. इमोशनल सेटअप, डिप्रेशनवर काम करणारी रेमेडी आहे. हे डिप्रेशनचंच काम आहे. देयर इज अ moral and social sense in common and their loss of love, family and friend. लॉस ऑफ काय होतं? सोशल सेन्सच जातो, मॉरल निघून जातं. काय वाटेल ते बोलतात, ते काहीही बोलतात, जे बोलायचं नाही ते सुद्धा बोलून जातात. अशी माणसं असतात. यांचा काय असतं? फ्रंटल लोब सिंड्रॉम असतं. ते फ्रंटल लोब सिंड्रॉम. वाटेल ते बोलतात, काही बोलतात, कुणालाही काही बोलतात. मॉरल व्हॅल्यू काही नसते त्यांना. मॉरल व्हॅल्यू काहीही राहत नाही. हे एक सिंड्रोम आहे. या सिंड्रोम मध्ये ते होते. सोशल बिहेवियर चांगली नसते. मॉरल अँड द सोशल सेन्स इज कॉमन अँड देयर इज लॉस ऑफ लव्ह फॉर द फॅमिली अँड द फ्रेंड. फ्रेंड अँड फॅमिली बद्दलचं प्रेमच नसतं त्यांना, अजिबात नाही, अजिबात नसतं. शिव्या देतात, घाणघाण बोलतात, काहीही बोलतात ती माणसं. अशा वेळेला ओळखायचं की त्याचा फ्रंटल लोब सिंड्रॉम झालेला आहे. म्हणजे फ्रंटल लोब मध्ये गडबड आहे. सेरेब्रल कॉर्टेक्सच्या फ्रंटल लोब मध्ये गडबड ज्या वेळेला होते, म्हणजे प्री फ्रंटल कॉर्टेक्स मध्ये जर गडबड झाली तर हे सगळं ट्रबल चालू होतं. मॉरल व्हॅल्यू संपलेले असतात. वाटेल ते बोलतात. म्हातारी माणसं बघा, वाटेल ते शिव्या देतात, घाणघाण बोलतात ते. आणि त्याचा प्रॉब्लेम असतो फ्रंटल लोब सिंड्रॉम. There is a failure to realize the seriousness of the condition. Failure to realize the seriousness of the condition. अशी माणसं जिथं मृत्यू झालाय तिथं हसतात, पण हसायला सुरू करतात. एखाद्या ठिकाणी गंभीर प्रसंग आहे, पण त्याला त्याचं काही गांभीर्यच नसतं, सिरियसनेस अजिबात नसतो. तिकडं माणूस तडफडतोय तरी सुद्धा तो आनंदाने नाचायला लागतात, हसायला सुरू करतात. ही जी कंडिशन आहे, इट इज फ्रंटल लोब सिंड्रॉम मध्ये येते. ही सगळं काय येतं? फ्रंटल लोब सिंड्रॉम मध्ये. द सब्जेक्ट हॅज सेन्स ऑफ वेल बिंग ऑल्सो हॅज अ फायटिंग आयडिया. फाईट आयडिया हॅज अ फाईट आयडिया. सारखं वाद, लोकांची भांडणच करत बसतात ती माणसं. काही समजून घेत नाही, स्वतःच्या मनाप्रमाणे करणार, अजिबात कोणाला पटवून घेणार नाही. सगळ्या दुनियाची भांडण करतात ती माणसं. आणि त्याला थंड करायचं असेल तर फ्रंटल लोब सिंड्रॉम वर काम करायला पाहिजे. आपल्याला फ्रंटल लोबवर काम केलं पाहिजे. त्यातल्या प्री फ्रंटल कॉर्टेक्स मध्ये या सगळ्या गोष्टी घडतात. आता दुसरं काय होतं बघा, हे इमोशनलच्या बाबतीत झालं. मेंटल डिफेक्ट आहे, पण दुसऱ्या आणखीन होतात. हायपरफॅगिया, इन्क्रीज द फूड इंटेक. अतिशय भूक लागते त्या व्यक्तीला. इन्क्रीज द फूड इंटेक, सारखं खावं असं वाटतं त्याला, सतत खात राहतात ती माणसं. म्हणजे तुम्हाला बघितलं असेल की डिप्रेशन झालेली जी माणसं असतात ते अति खातात. डिप्रेशन झालेली माणसं अति खातात कारण त्यांच्या फ्रंटल लोब सिंड्रॉम असतो. फ्रंटल लोब मध्ये गडबड झालेली असते फंक्शन. त्यामुळे इन्क्रीज द ॲपेटाईट, फूड इंटेक त्यांचा वाढतो. त्याला हायपरफॅगिया म्हणतो. हे ती क्रिया होतं.
दुसरं काय येतं, लॉस ऑफ कंट्रोल ऑफ द फायटर्स ऑफ द युरिन ब्लॅडर अँड द रेक्टम. काय होतं बघा, सारखी लघवीच व्हायला सुरू होते, कंट्रोलच करू शकत नाही तो माणूस. संडास कंट्रोल करू शकत नाही आणि युरिन पण कंट्रोल करू शकत नाही, बिकॉज ऑफ द इमोशनल सेटअप. इमोशन गडबड झाल्यानंतर ही गोष्ट ते लिजन्स ऑफ फ्रंटल कॉर्टेक्स, फ्रंटल लोब सिंड्रॉम म्हणतात त्या. आणि याच्यावर मॅटिस सरांनी S1 नावाची रेमेडी तयार केली, की जी रेमेडी अशा प्रकारचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर डायरेक्ट काम करते. S1 इज मेंट फॉर दॅट. म्हणजे स्प्लॅटर कंट्रोलच नसतं, लॉस ऑफ ब्लॅडर कंट्रोल, सारखी युरिन होत राहते, त्याला कंट्रोलच नाही, लॉस ऑफ कंट्रोल बिकॉज ऑफ द इमोशन. घाबरल्यानंतर लगवीच होत राहते माणसाला. हे कारण काय, हे काय करतं, याचा डिस्टर्ब करतं. म्हणजे एखादं इमोशनल सेटअप, एखादं इमोशनल डिस्टर्बन्स क्रिएट झाला, मेंटल डिप्रेशन क्रिएट झालं, तर ही क्रिया होते. फ्लायटरवर कंट्रोल नाही, संडास आणि लघवीवर कंट्रोलच राहत नाही पेशंट. फिजिकल काही झालेलं नसतं, फिजिकली इट इज ओके, हायर फंक्शन मध्ये गडबड होते. आणि याचा संबंध काय आहे, फ्रंटल लोबशी संबंध आहे. इट इज रिलेटेड विथ द फ्रंटल लोब. म्हणजे फ्रंटल लोबचं जर फंक्शनॅलिटी बिघडली तर अशा प्रकारची कंडिशन चालू होते. काही झालेलं नसतं त्याला, काहीही झालेलं नसतं, फिजिकल कंडिशन काहीच नसतं त्यांना, तरी पण लॉस ऑफ ब्लॅडर कंट्रोल आणि रेक्टम कंट्रोल झालेला. तर हे त्याचं कॉज आहे. म्हणजे एखादा डिस्टर्बन्स क्रिएट झाल्यानंतर अशा प्रकारच्या स्त्रियांच्या मध्ये हे जास्त प्रमाण होतं, कारण स्त्रियांची सिच्युएशनच फॅमिलीमध्ये तशी आहे की तिला डिप्रेशन येऊ शकतं. तिच्यावर बऱ्याचशा गोष्टी लादल्या जातात, त्यामुळे इमोशनली शी डिस्टर्ब होते. आणि इमोशनली जेव्हा ती डिस्टर्ब होते, मेंटली जेव्हा ती डिस्टर्ब होते, त्यावेळेला या प्रकारचे सिम्पटम्स यायला. मग त्यावेळेला आपण काय काम करायचं, S1 द्यायचंय त्याला. इट विल स्टॉप दिस टाईप ऑफ फंक्शन. हे असं जे प्रकार आहे तो आपण कंट्रोल करू शकतो S1 रेमेडीने. लॉस ऑफ कंट्रोल ऑफ द स्प्लायटर इन द युरिन ब्लॅडर, डिस्टर्बन्स इन ओरिएंटेशन. आता ओरिएंटेशन म्हणजे काय, त्याला कळतच नाही आणि त्याला पडायला होतं. लॉस ऑफ कंट्रोल होतं, कोऑर्डिनेशन राहत नाही, त्याचं पडायला चालू होतं, ओरिएंटेशन कळत नाही. आपण उभं राहिलोय, आपण सेफ आहे याच्याबद्दलची भीती असते त्यांना, आणि त्यांना पडायला होतं. बाकी सगळं ओके असतं, कुठेही MRI CT स्कॅन कशामध्ये काहीही सापडत नाही. आणि अशा कंडिशन मध्ये लॉस ऑफ बॅलन्स होतो, लॉस ऑफ ओरिएंटेशन होतं. अशा कंडिशन मध्ये दिस इज अ प्रॉब्लेम ऑफ द फ्रंटल लोब, आणि त्याला फ्रंटल लोब सिंड्रॉम म्हणतो. फंक्शनल डिस्टर्बन्स ऑफ द फ्रंटल लोब क्रिएट दिस प्रॉब्लेम. त्यावेळेला तुम्हाला काय करायला पाहिजे, यू कॅन यूज S1. S1 इज द रेमेडी ऑफ फंक्शन. मॅटिस सरांनी S1 अशी रेमेडी बनवली. S1 S10 दोन्ही वापरू शकता तुम्ही, S1 पण वापरू शकता, S10 पण वापरू शकता. दीज आर फंक्शनल रेमेडीज. ते फंक्शन तुमचं कंट्रोल करायचं. स्लाइटली ट्रिमर असतं, कंप पावतं, शरीराला थोडासा बारीक असा कंप असतो त्याच्यामध्ये. ही कंडिशन सुद्धा इमोशनल सेटअपमुळे होते. तर हे सगळं आहे. जाधव त्यांच्या मेवणीचा मुलगा, त्याला राग आला की त्याचे डोळे फडफडायला लागायचे, डोळे फडफडत होता. MRI CT स्कॅन सगळं काढलं तरी काय लक्षात येत नव्हतं की हे डोळे फडफडतायत का. इमोशन डिस्टर्ब झालं की फडफड चालू व्हायची डोळ्याची. हे प्री फ्रंटल कॉर्टेक्स मधला प्रॉब्लेम असतो. प्री फ्रंटल कॉर्टेक्स मध्ये क्रिएट केले जाते हे. आता या ठिकाणी त्यांनी त्याची समरी दिलेली आहे, कनेक्शन्स दिलेले आहेत. एरिया अँड द कनेक्शन ऑफ द फ्रंटल लोब कॉर्टेक्स. प्री सेंट्रल कॉर्टेक्स, प्रायमरी मोटर एरिया 4 and 4S, प्री मोटर एरिया 6, 8, 44, 45 आणि सप्लिमेंटरी एरिया. हे सगळं प्री सेंट्रल कॉर्टेक्स मध्ये येतं. ॲफर्मेट फायबर कुठून येतो, सेरेबेलम मधून त्याला कनेक्टिव्हिटी आहे, थायमस मधून कनेक्टिव्हिटी. इफर्मेट फायबर कुठे जातो, कॉर्टिस
स्पायनल ट्रॅक, पोन्स, कॉर्पस स्ट्रीनम, रेड न्यूक्लियस, थॅलेमस, सबथॅलेमस अँड रेटिक्युलर फॉर्मेशन या ठिकाणी इफॉर्मेट फायबर जातात. आणि आता आपण जो बघितला प्री फ्रंटल कॉर्टेक्स, तो एरिया 9, 10, 11, 12, 13, 14, 29, 23, 24, 32 हे सगळे त्याचा एरिया आहे. आणि त्याला इन्फॉर्मेशन कुठून मिळते? तर थायलॅमस, हायपोथॅलॅमस, कॉर्पस स्टीरम, ॲमॅग्डामा आणि मिड ब्रेन याच्याकडून इन्फॉर्मेशन पास होते. आणि त्याला कंट्रोल कशाला करतो? तो थॅलॅमसला कंट्रोल करतो, हायपोथॅलॅमसला कंट्रोल करतो, टेजिमेंट किडीला करतो, क्वॅडा न्यूक्लियसला करतो आणि टेम्पोरल लोबला करतो. हे सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला क्रिएट करतो. तर आज आपण संपवलेला आहे फ्रंटल लोब. आपला आज संपला, टोटली फ्रंटल लोब संपवलेला आहे आपण. आणि त्याचं तुम्हाला मी सगळं सांगितलं. याची मी आता तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्डिंग पण पाठवेन, तर त्याच्यातून तुम्ही ॲक्स्ट्रॅक्ट काढा. कुठले कुठले सिंड्रॉम्स कशासाठी येतात हे तुमचं ॲब्स्ट्रॅक्शन तयार पाहिजे. कागदावर लिहा. म्हणजे या प्रकारचे पेशंट तुमच्याकडे जर आले तर आपल्याकडे S1 रेमेडी आहे. स्ट्रक्चरल प्रॉब्लेम तर C1 आहे. हेरिडिटरी असेल तर N1 आहे. नर्व फायबर आणि सेरिब्रल कॉर्टेक्सवर काम करायचं असेल तर S10 मेमरी आहे आपल्याकडे. S10 तुम्ही यूज करू शकता. तर या पद्धतीनं त्याचं काम तुमचं चालतं. इथे कोणाला काही शंका? इथे थांबूया. उद्या आपण पॅरायटल लोब सुरू करायचं आहे. ओके, धन्यवाद सर. थँक्यू सर. थँक्यू. काही शंका असेल तर विचारू शकता. थँक्यू सर. थँक्यू. कोण नव्हे? बालक कोण आहे? बालक उत्तर देतोय म्हणजे बालक लेक्चर ऐकतोय. बघा, इतक्या लहान वयामध्ये त्याला इंटरेस्ट आहे ऐकायला. म्हणजे मोठा डॉक्टर होणार, काउंट सीझर मॅटी होणार तयार तो. आईच्या सोबत बसतं क्लासला. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. हे ऍडमायर करण्याची गोष्ट आहे. कारण रोज बघतो तो, रोज उत्तर देतो. थँक्यू सर म्हणणारा तो मुलगा आहे, रोज म्हणतो तो. म्हणजे तो बारकाईने ऐकत असतो, लक्षात घ्या. तुमच्या शेजारी बसलेला आहे. चांगली गोष्ट आहे. नवीन जेव्हाचा एक डॉक्टर तयार होईल, तो आवड उत्पन्न होईल ते. ठीक आहे. ओके, आपण थांबूया इथे.